शुभ संध्याकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा मग तुम्ही सगळेजण बरे आहो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहे. आत्ता वाजला संध्याकाळचे 6:45 आणि एवढी थंडी वाजली कनी अंगात स्वेटर पुन्हा शॉल हे ती घेऊन बसले हो. झोपल ते बरं कनी अजून उठून करावंच लागते. काय जर झालं तर स्वयंपाक कनी तर त्याच्यामुळे आता पटमन काय तर करते जी झटमट होणार आहे. झटपट म्हणजे पटमन का होते ती आधी बघणार आहोत, पटमन करते. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असलो तर चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका बरं का. लाईक करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, ती कशा पद्धतीने बनवतात ते बी सांगा. तर चला आता जाऊया आपण किचनकडं. चला आता मस्त खिचडी करणार आहोत. लय जणाचं तर म्हणणं काय राहते माहीत आहे का, जर बायको जर आळशी असली स्वयंपाकाचा जर कटाळा आला तिला तर तिनं काय करते माहीत आहे का, खिचडी करते. बरोबर आहे का? तर आता इथं पातेल्यात तेल हे टाकले मी, तुम्हाला दिसतं का नाही की नाही. आधी मोहऱ्या टाकले, तवा उचलून ठेवते इकडं. कुकरमध्ये करावं म्हणलं ते तर हे कुकरमध्ये करू देणार तर का बरं की. मला चिकट भात आवडते आणि ह्याला आवडत नाही कुणाला बी घरात. का बरं खाना हो तुम्ही? मोकळा मोकळा खवायचं रे. बरं आहे ना, कुकरमध्ये जल्दी झाला असता. तर आता इथे टाकले मी जिरे आणि मोहऱ्या आणि आता टाकते हिरव्या मिरच्या. एक तडतड उडतं तेलात टाकल्या. मग त्याच्यानंतर पुन्हा टाकते कांदा. त्याला जरा हलवते आता. बघा असं दिसणार आहे ना. ही काय म्हणा ह्याला फ्लावर ही फुलगोबी म्हणतात आमच्याकडे. ह्याला फुलगोबी आणि बटाटा. फुलगोबी बटाटा टाकले. आता त्याला बी जरा चांगला हलवून घेते. मला दिसाले का नाही का माहीत नाही. तर दाखवायचं काम आहे माझं. होय, तेजपत्ता, खडा मसाला खरं तर टाकू वाटणं झाले. आधी छातीत नुसतं जळजळ करला लागेल, त्याच्यानं पीठ होते आणि इतक्या होते का नाही, होते का नाही सांगा की वर. माय मला तर होते का माय, मी टाकणार. आणि हो काही तुमचं शरीर खरंच भारी. आमच्या घरात समजायलाच पीठ आहे. माझ्या सगळ्या बहिणी मला टाका तर खाईल. काय बी केलं तर होतंय. काय खावा न खावा, काय खावा न खावा दुसऱ्या दिवशी पीठ होणार 100%. असं आहे. खाली ठेवते नीट करून. तर ते वटाणे टाकते आता. आता ह्या दिवसात वटाणे जरा स्वस्त झाला तरी वटाण्याच्या शेंगा 40 रुपये किलो म्हणलं. आता हां 40 रुपये किलो. खरं गोल्डन म्हणलं माय. गोड बी लागला हे खायला चांगलं लागलं रे. दोनच ही घेतल्यात दालचिनीचे तुकडे आणि शहाजिरे. मला लय आवडतं शहाजिरे. मिरे आणि लवंगा टाकणं कारण त्याच्यानं कणी जळजळ करते असं.
त्याच्यानं ती काय टाकणार गो माय आणि ह्याला असं खाल्ली नव्हती चांगलं वाटत ते छान सुटलाय. कुणाला खरं सांगायचं खिचडी कुणाला आवडते, करायला बी सोपी खायला बी भारी वाटते की नाही. आमच्यात तर कधी खिचडी रोज जर म्हणलं तर कटाळा येणार नाही पोरांना बी. आणि हळद टाकते थोडी आणि कधी थोडंच लाल मिरची टाकते. एवढंच लाल मिरची टाकते आता आणि ते राहायला चांगलं असं मिरची करून घेते. किती रमणा वाटला की नाही किचन कट्ट्यावर मला स्वयंपाक करताना कावरची माय रमणार होते. छान दिसलं. आणि आता टाकते तांदूळ. तर तांदूळ टाकताना काय धरायला, कारण हे आता जरा आराम करायला तर कामावून आल्यात आता तर ड्युटीहून त्याच्यानं. तर जर आता काय नाही फक्त तांदूळ टाकायचं राहिलं. आणि तांदूळ मी कोणता घेतलो सांग का, मी तांदूळ घेतले ही कोणता आहे व कोलम का, कोलम स्टारवाडा. इकडं स्टारवाडा म्हणतात आमच्याकडं कोलम तांदूळ. तर ती घेतली हो का. ही किचन किंगचा नाही किचन किंग नाही, साजूक शुद्धतेचं सूप चिकन मसाला. तुम्हाला उलटं दिसत असेल ही आता. तर ही टाकते ह्याच्यामध्ये. आणि तांदळाला चांगलं परतून घेते, चांगलं हलवून घेते त्याला आता मस्तपैकी. तर आता मी त्याला झाले ते त्या चमच्यानं काय जमणार नाही. असे तांदूळ टाकले. आता मला ही एका हातानं धरून एका हातानं मोबाईल बिन हे बी जमणार नाही. त्याला आता मी चांगलं ह्याच्यात मिक्स करते समजा एक जीव आणि त्याच्यात पाणी टाकते. चिकाटी किती राहते कणी. आता ह्याच्यात कोथिंबीर अद्रक लसूण वाटत ते म्हणून का डायरेक्ट ह्याच्यानं पाणी टाकले मी, कारण ते धुवून निघावत म्हणून. समजच किती कसरत किती काटकसर करावं लागते हाय का नाही. मला तर हाय सवय तेलाचं पाकिट आहे का नाही ते आता तेलाचा पुडा जर फोडलं तर मी का करते माहिती आहे का, ती तेलाचा पुडा फेकून देणार. पीठ तिमलं का मग त्या पिठाला त्याच्यामध्ये ठेवते स्वयंपाक. आता आपण जरा पीठ तिमल्यावर थोडा वेळ ठेवतावच की, तसं मी थोडा वेळ ठेवतो त्या ह्याच्यामध्ये पाकिटामध्ये, म्हणजे त्याचं समजा तेल त्या पिठाला लागते असं म्हणून. आणि आता हे चांगलं मिक्स करते. व्हिडिओच्या नादात हो का कसं इकडं तिकडं तांदूळ समजे गेल्या तर काका टाकले की काकांनी की तुम्हाला सांगितले जसं तसं टाकले तसं. पोरं एक माझ्या लई चवीचे आहेत चवण्याचे. त्याला जरा आता ह्याच्यानं हलवली होते आधी, मग ह्याचं जरा ही काढते ते मसाला त्याला लागलेला होता. आणि आता हे समजा झालं की आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे महत्त्वाचं मीठ. तर आता मीठ टाकून घेते. किचनवर तर किती लई रमणा झाला आहे माझ्या. आता ह्याच्यात टाकते चवीनुसार मीठ. तर हां मला तुम्हाला हे एक सांगायचं होतं. तर माझं मीठ कणी मी जरा असं जास्तच टाकताना तुम्हाला दिसत असेल. बरं ही चमचा कणी लई उतळ आहे त्याच्यानं लई असं ही वाटते हो का, बघितलं का वाटते लई गच भरून आहे. बरं ती ही हो ना असं उतळ आहे ती चमचा त्याच्यानं. आणि आता पुन्हा एकदा ह्याला असं मिक्स करून घेते. आणि आता हे किचनवरचं समजा आवरते आणि घेते भांडे घासून. वाढले प्रवीण अश्विन बघा किती छान झालं. ह्यांच्या आवडीचं झालं मोकळा कसं झालंय, चांगलं झालंय का. मला तर आवडलं. झालंय खूप छान. बरं झालं. प्रवीण अश्विन या लय भारी वाशिवलेला आहे. ये झालं बघ ये. खरंच वास छान येवलेला आहे का नाही. छान छान टेस्ट पण छान. टेस्टी चांगलं झालं. ए ये रे वाघ वाढले बघ ये. गरम गरम मस्त खाऊन घे या पटपट पटपट खाऊन घ्या. गरम गरम आहे तर झोप ना. पप्पा तर छान झालाय म्हणाल्यात रे. यालो रे